संघर्ष करतोय. सत्ता हा काय आमचा ऑक्सिजन नाही. नक्कीच निवडणुका आपण लढतो, 50-55 वर्षापासून लढतोय. आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली. बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेले. त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले. ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हुजरेगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो आहोत. पण आजही माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग आज पक्षामध्ये आहे. काही लोक कुंपणावर असतात, ते इकडे तिकडे उड्या मारत असतात. आजचं शिबिर त्या दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक ठरेल. महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहता या राज्याची जनता सुद्धा अस्वस्थ आहे. अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालंय त्याच्याशी ती अजून सहमत नाही. आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात, कारण आता निवडणुका तर इतक्यात नाही आहेत. त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे किंवा निवडणुका समोर आहेत म्हणून करतोय हे चुकीचं आहे. निवडणुका नसताना अशा प्रकारची अधिवेशनं ही सुरू आहेत. म्हणजे पक्ष बांधणी, संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देश आणि नाशिक त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजचं शिबिर जर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना बरं का आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले सत्ताधाऱ्यांकडून, तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केलेले आहे. सुधाकर भाऊ बडगुजर असतील, महानगर प्रमुख विलास शिंदे असतील, जिल्हा प्रमुख आमचे सूर्यवंशी असतील आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी तन मन धन अर्पून हे शिबिर